तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू। जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, धरे हाची नेम अहर्निशी। तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू। तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत। भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू। पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम श्री चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक माझा पायावरे, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। मस्तक माझा पायावरे, या वार करी संतांचा, वार करी संतांचा, या वार करी संतांचा। मस्तक माझा पायावरी, या वार करी संतांचा, वार करी संतांचा, या वार करी संतांचा। मस्तक माझा पायावरी, या वार करी संतांचा, वार करी संतांचा, या वार करी संतांचा। सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे। तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून दुःख निवृत्तीचं साधन सांगतात। विठ्ठल 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 विठ्ठल। परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी बाळू महाराज बाबा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला हा उत्सव तेव्हा त्यांच्या चरणावर कोटी कोटी दंडवत करून चिंतनाला घेतलेला जो अभंग आहे त्याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू। सगळ्याच संतांचे अभंग जर आपण पाहिले, अर्थात निवृत्तीनाथ महाराजापासून नामदेवरायापासून ज्ञानोबाराय, नाथ महाराज, तुकोबाराय, निळोबाराय, वारकरी संप्रदायाला मान्य असलेले असे सगळे महाराष्ट्रातील संत। इतकंच नाही, कलियुगातील दक्षिण भारतातले संत घ्या, उत्तर भारतातले संत घ्या, पश्चिम भारतातले संत घ्या किंवा पूर्वेकडचे संत, सगळ्याच संतांचं साधनेच्या बाबतीत एक मत आहे। सिद्धांतामध्ये
कदाचित थोडाफार काय असू शकतो बदल. कोणी द्वैती आहेत, कोणी विशिष्ट द्वैती आहेत, कोणी शुद्ध अद्वैती आहेत, कोणी कसले अद्वैती आहेत, कोणी केवळ अद्वैती आहेत. मला काही तसलं जास्त कळत नाही. तर सगळे पाठाची लोक आहे. विठाल विठाल हो. आणि साधनेच्या बाबतीत कलियुगामध्ये वेदांनी, शास्त्रांनी आणि पुराणांनी सुद्धा एक वाक्यता, एकच अशा प्रकारचं सांगितलेलं आहे की कलियुगात जर जीवन सफल बनवायचं असेल, सार्थ करायचं असेल, यशस्वी बनायचं असेल तर भगवंताच्या नामाला पर्याय नाही. काही दुर्दैव आहे महाराज, कळत नाही. सगळ्या वारकरी संप्रदायाच्या संतांनी नाम घ्यायचं सांगितलेलं आहे आणि वारकऱ्यामध्ये नामचिंतनाचा फारच अभाव आहे. पत्रिकेत टाकलं जातं अखंड हरिनाम. इथं सखंड बी नाही, अखंड कुठून राहिले. बकवाजाला तर हात जोडून विनंती आहे, किमान कीर्तनामध्ये तरी नामधून चालली का ओढून वाजवीत जा. तुम्हाला बी काही त्याच्यातलं पुण्य मिळेल. नाही तर त्याने हसवायचे दृष्टांत सांगितले, त्यांनी पुण्यच नाही होणार तर तुम्हाला काय मिळणार आहे. हो, आज तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही का बरं नाही करत म्हणत विठ्ठल विठ्ठल म्हणताय? मला नाही ऐकू आलं का? मग होऊ शकतं असं, कारण एक तर फेटा बांधलाय, तुम्ही थोडी लांब आहे, तुमच्या तोंडाला स्पीकर नाही, माझ्या तोंडाला स्पीकर आहे त्याच्यामुळं. पण पुंडलिकवरती तुम्ही म्हणा सगळे, बाबांना आनंद वाटेल. सगळ्यांनी हातवर करा, करा हातवर. हा, महिला लहान सगळे सगळ्यांनी. मी म्हणतो माझ्या बरोबर म्हणायचं, पुंडलिक श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ की जय. वा वा, बाबा वैकुंठात खुश झाले असतील. आता सर्वांना हात जोडून विनंती आहे की तसं तर कुठल्याही कीर्तनात गेल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणतच जा, पण किमान आज तरी तुम्हाला म्हणावंच लागेल. लय साध्या शब्दात मी सांगितलं. माझ्याकडे लय लय बेकारी इंजेक्शन आहे. मरेपर्यंत तुम्हाला आठवणीत राहील, पुन्हा कधी माझ्या कीर्तनाला येणार नाही. मी असं बोलू शकतो आणि काय करू शकत नाही तुम्ही, कारण मला बोलण्याकरताच या लोकांनी बोलवलेलं आहे. काही साधक तुकोबाऱ्यांच्याकडे आलेले आहेत. साष्टांग दंडवत घातले आणि तुकोबाऱ्यांना म्हणतात, महाराज या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग साधन काही आम्हाला सापडत नाही. संकट कोणतं? दुःखाचं संकट. ज्याच्यामुळं दुःख होतं त्याला संकट म्हणतात, किंवा दुःख हेच काय आहे? संकट आहे. चोर आले आहे, संकट आलं होतं का? त्यांनी मारलं असतं, जवळचं काही वरबळून नेलं असतं, याला दुःख झालं असतं, संकट. एखादा साप निघाला, संकट. वाघ आडवा आला, संकट. पिणारा आडवा आलं, संकट. म्हणजे ज्याच्यामुळं दुःख होतं त्याला काय म्हणतात? संकट. खरं असं आहे की दुःख हे संकट आहे. आणि महाराज मानव
जगाच्या आदिकालापासून या दुःखातून मुक्त होण्याकरता धडपडतोय, प्रयत्न करतोय, सारखं बदल 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 अशा प्रकारचा करतोय. काही वर्षांनी कदाचित तुम्हाला दिसेल की रहान सहानीमध्ये पुन्हा माणसं पहिल्यासारखी सुरुवात करते. पहिलं कसं घर शेणाने सारवायचं, मग नंतर त्याच्यात विकास झाला, सुधारणा झाली, फरशी, मग पहिल्यांदा ती जाडी फरशी शहाबादी ते बसत होते, नंतर मग तिला घासून चोपडी करून बसवायला लागली, मग काळी बसवायला लागली, नंतर संगमरवरी, आता तर त्या वेगळ्याच अशा प्रकारच्या फरशा बसवतात. बदल करायला सारवण्याच्या ह्याच्यात काही दुःख गेलं नाही, मग फरशी बसवायला लागली, फरशी बसवूनही काही बिघडलं नाही, भारी फरशी बसवली, त्याच्यातही काही म्हातारे मोडले. एक पुन्हा काळ असा येईल का जास्त श्रीमंत आहे त्याच्या घरी सारवलेलं राहील, सारवलंय का मग तो श्रीमंत आहे. पहिलं कसं होतं, जो साखर खात होता तो श्रीमंत असायचा, आता बदललंय का नाही. ज्याला साखर चालतच नाही तो श्रीमंत झाला. बदल तसंच राहणी साणीमध्ये सुद्धा अशा प्रकारचं आहे. तेव्हा दुःखातून मुक्त होण्याकरता अगदी जगाच्या आरंभापासून सारखा मानव प्रयत्नशील आहे. पण महाराज, संतांचं वाङ्मय जर बाजूला ठेवलं, अध्यात्माकडे जर पाठ केली, तर हे मान्य करावं लागेल, खूप बदल झाला. त्याला तुम्हाला नाव द्यायचं विकास तर ठीक आहे, विकास नावात काय, वचने किम दरिद्रता, खूप विकास झाला. पूर्वी जिकडं तिकडं पाचट्याची घरं होती, आता शेतात सुद्धा काय झालेत, बंगले झालेले, सिमेंटचे अशा प्रकारचे घर. केवढा तरी बदल आहे ना. माणसं पहिले चालत जात होते. मला माहिती आहे, मी पहिल्यांदा ज्या वेळेला झापवाडीला कीर्तनाला यायचो ना, तर एसटीने त्या घोडेगावला यायचं आणि मग तिथून हे सायकलवर बसून मला घेऊन जात होते. सायकलवर बसून जायचं. किती आता गाड्या झाल्यात, प्रत्येकाकडे गाड्या अशा प्रकारे झाल्या. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये खूप बदल झाला. त्याला तुम्हाला विकास म्हणायचा असेल, सुधारणा म्हणायची असेल तर ठीक आहे, तस तो शब्द वापरला तरी काही हरकत नाही. पण या बदलामध्ये दुःख नाही गेलेलं, दुःखावर आपण विजय नाही मिळवू शकलो. मी म्हणलं, मला झापवडील कुठेतरी सांगितलं, मी नेहमीच सांगतो की जे संशोधक आहेत त्यांना माझी विनंती आहे, त्यातली त्यात शरीराचे डॉक्टर मंडळी आहे, त्यांनी BP तपासायचं मशीन काढले, शुगर तपासायचं मशीन काढले, ताकद किती आहे हे सुद्धा तपासायचं मशीन निघाले. मला त्यांना अशी विनंती करायची आहे की सुखी किती आहे याचं एक मशीन काढा. असं छताडाला लावलं का लगेच त्याच्यात असे आकडे दिसले पाहिजे, सुखी. पहा मग याच्यात कोण कोण फेल होतंय ते. सुख आहे. मग आपलं माणसं असली की हसावं लागतं बळच. अंगावर कपडे घातलेले असतात, गाड्या भारी असतात. लोक म्हणतात, बुवा आता त्यांना काय कमी, त्यांना काय बा, त्यांना कायचं दुःख आहे, तुला काय कळत, त्यांची आग तुला काय समजते, कारण ती आग आत आहे, बाहेरचं पाहतो, बाहेरून काय दिसत महाराज, बाहेरून काय लक्षात येतं. संसारात जी मोठी माणसं आहे ना
त्यांचं दुर्दैव एवढं मोठं असतंय की छोट्या माणसाला कमीत कमी दुसऱ्याजवळ रडता तरी येतं. जे छोटे त्यांना दुःख झालं तर ते दुसऱ्याजवळ रडतात आणि रडल्यानंतर ते काय होतं, कमी होतं. या हेल्याला कोणाजवळ रडता बी येत नाही. हे संकट आहे आणि त्या दुःखाचे मुख्य दोन अशा प्रकारचे घटक आहेत. जन्म मरणापरते दुःख अनेक कोण सांगपा. जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख. जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख. बरं, आपण तर त्याच्याकडे पाठच फिरवलेली आहे. आपल्याला जन्मालाचही काही वाटत नाही. वाढदिवस साजरे करतो आपण. परमार्थिकाने वाढदिवस साजरे करणं म्हणजे किती दलिंदरपणा आहे हा विचाराचा. ज्ञानोबरायांनी मृत्यूलोकीचं उफराट म्हणून जे सांगितलेले आहेत घटक, त्याच्यात हा घटक आहे. विठाल विठाल जन्माच्या दिवशी चुना लावा. चुना चुना आहे ना, तर म्हणजे माहिती चुना. आणि बोंबलाव महाराज एवढे वर्ष आयुष्यातले नष्ट झाले गेले, अजूनही दुःखावर विजय मिळवण्याकरता आमच्याकडून काही झालं नाही किंवा दुःखावर विजय मिळवला नाही, म्हणून रडायला पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. विठ्ठल विठ्ठल जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख. जन्माच्या दुःखातून तर आपण पुढे आलेलो आहे. आता समोर जे उभं आहे ते मृत्यूचं दुःख आहे. आपण नाही त्याच्याकडे पाहत, पण जे पाहतात त्यांचं असं म्हणणं आहे की ते वासून उभं आहे. न्याळी पाठ केवढा पसरला असे चवडा करोनी माझे वडा आकार गज. का तुमच्या इकडे नाही मरावं लागत कोणाला? सगळ्यालाच मरावं लागत आणि काय कोणाला मरावं लागत? मरावं लागत. त्या गौतम बुद्धाच्या चरित्रामध्ये एक कथा येते. एका ठिकाणी त्यांचा चातुर्मास चालू होता. खूप लोक त्यांचे अनुयायी झालेले होते, भक्त होते. त्या भक्तापैकी एक माऊली होती. 8 वर्षाचं तिचं पोरग, नवरा वारलेला, पोराकरतच ती जगत होती. आणि ते पोरग अचानक गेलं महाराज. अचानक गेलं. ढोरासारखी रडायला लागली. लोकाला कळालं. लोक आले, काय गेलेलंच आहे ना. लोकांनी पुढची तयारी केली. म्हणे हात लावायचा नाही कोणाला, मी याला पुन्हा जिवंत करणार. तिला भरोसा होता तथागतांचा, बौद्धांचा. बौद्धांना त्यावेळेला तथागत म्हणत असत. बरंच ती त्या पोराचं मृत शरीर घेऊन कुठे गेली? तथागताच्या आश्रमामध्ये गेली. मोठ्याने रडायला लागली. बाबा एकुलतं एक आहे, नवरा मेलेला आहे, अमकं झालेलं आहे, तमकं झालेलं आहे, याचं असं झालं, तुम्ही याला वाचवा. तिनं तिचं शोकाचा वेग पाहिला आणि तिचा शोक नष्ट करण्याकरता जागा जायला. याला जिवंत करायचं ना. म्हणजे या एवढं रडायला काय झालं? हे गेले फार मोठी गोष्ट आहे का जिवंत करणं? करून टाकू जिवंत. बस त्याच्याकरता फक्त 1 किलोभर तीळ घेऊन ये. ती म्हणे बाबा ट्रक आणते ना. ट्रक नाही लागत नाही, किलोभर काय लागतात? तीळ लागतात. ती म्हणे ठीक आहे घेऊन येते. पण ह्याला घरी नेऊन ठेव,
आणि तीळ आणले की मला निरोप पाठव, मी येतो. ठीक आहे म्हटलं. पण तीळ अशाचे घरातले आणायचे की ज्याच्या घरचं आजपर्यंत कोणी मेलेलं नाही. ते म्हणे बरं, आता पोरग जिवंत होतं, या आनंदामध्ये तिला पुढचं काही लक्षातच नाही आलं. पळतच गेली, त्या पोराला घरात ठेवलं आणि अगदी हसतच दुकानामध्ये गेलेले. बाबा तीळ आहे का? त्यांना आश्चर्य वाटलं. आतापर्यंत ढोरासारखी रडत होती आणि आता एवढी खुशकश काय झाली? ती म्हणे आहेत. किती देऊ? ती म्हणे 1 किलो लागतात. मग त्यांनी तीळ वगैरे बांधले. पैसे देणार? ती म्हणे राहू द्या पैसे, काय नाही. नको बाबा, घे ना पैसे. ते तीळ घेऊन खाली उतरायला लागल्यानंतर पुन्हा तिच्या लक्षात आलं की तीळ अशाच्या घरचे घ्यायचे ज्याच्या घरचं कोणी मेले नाही. पुन्हा ती वर आली. ती म्हणे बाबा तू तीळ दिलेस खरे, पण तुझ्या घरचं आजपर्यंत कोणी मेलेलं नाही ना. त्याला तर आश्चर्यच वाटलं, बाई असे काय विचारते बाई. ती म्हणे काय नाही, तथागतांनी सांगितलेलं आहे की पोराला जिवंत करायचं असले तर तीळ लागतात, पण ते तीळ अशाच्या घरचे लागतात की ज्यांच्या घरचं कुणी मेलेलं नाही. त्या माणसाने पैसे देऊन टाकले आणि तीळ परत घेतले. काय झालं बाबा? अहो भाई, आमच्या घरचं कुणी मेलेलं नाही असं नाही, सगळे मेलेलेच आहेत. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, माझी मेली बहुवरी. बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तपचार्जुन. सगळे मेलेलेच आहे आणि कोणी कसं काय मेले? मग बाबा तुझे नाही तीळ चालणार. ह्यात दुसऱ्या दुकानात गेली, तिसऱ्या दुकानात गेली, ज्यांच्याकडे ते तीळ पेरलेले होते अशांच्या घरी गेली, पण आता मेलच नाही. असं कुठं घर अख्ख्या गावात फिरली मारत, एकही घर नाही की ज्या घरातलं कुणी मेलं. मग तिच्या बी लक्षात आलं. ती नाराज होऊन गेली तथागताकडं. का रे, तीळ आणले का तू? ते म्हणे नाही. का? तुम्ही सांगितलं होतं मेलं नाही ज्याच्या घरचं अशाच्या घरचे तीळ आणायचे. मग एकही घर नाही आहे ज्याच्या घरचं कोणी मेलेलं नाही, सगळ्याच्याच घरचे कोणी ना कोणी मेलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं की बाई जर सगळ्याच्याच घरचे मरतात तर तुझ्या घरचं मेलं तर काय त्याच्यात विशेष आहे? पुढचा कार्यक्रम करून टाक. मृत्यू मृत्यू अंतवंत मे देहा नित्यशोक्ता शरीरिणा. अटळ अशा प्रकारचा आहे मृत्यू. अटळ आहे, मृत्यू अटळ आहे. मग मृत्यूचा काही प्रश्न नाही हो, पण मरणाच्या वेळेला जे दुःख भोगावं लागतं ते दुःख भयंकर दुःख आहे. भयंकर भयंकर आहे. मेलेली माणसं सांगायला येत नाही आणि सांगणारी माणसं अजून मेलेली नसतात. विठ्ठल 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 मरण नको वाटतं. मागं आपण कधी मेलोय की नाही हे काही लक्षात तरी नाही आता, पण तुम्हाला वाटतं मरावं? मरावं वाटतं का तुम्हाला? नाही का? मला पण नाही वाटत. मला कोणालाच मरावं वाटत नाही. तुम्हाला सांगू, जे मरायला निघालंय ना त्याला सुद्धा मरावं नाही वाटत. जे मरायला टेकलेलं आहे त्याला ही मरावं वाटत नाही. तुम्ही म्हणा एखाद्या म्हाताऱ्याला बाबा आता कारण की जागा रिकामी, पडदेशी घुसळूनच उठतो. या बापाचा का तो काय म्हणतो, पठ्ठ्याने कमवून ठेवलेलं आहे. मरावं नाही वाटत. मरणाऱ्या माणसाची, आत्महत्या करणाऱ्या माणसाचं ते चुकीचं पाऊल असतं, विचार असतो. पण मग नंतर आरडत पळतं वाचवा म्हणून. आता गायला वाचवा, पेटवून घेतलेले आता गायला वाचवा रे. त्याने असं म्हणायला पाहिजे की राखेल टाका बुवा लवकर पेटवून. मरायला चाललाय ना तो. नाही, त्याला ही मरावं अशा प्रकारचं वाटत नाही. का वाटत नाही? पण मरावं का वाटत नाही तर त्याचं कारणच हे आहे महाराज.
प्रत्यक्ष आठवत नसलं तरी अनेक वेळेला आपण या मरणाला सामोरं गेलेलो असतो आणि भयान दुःख शास्त्रामध्ये असं लिहिलेलं. आता विंचू चावल्यानंतर किती वेदना होतात याचा बहुतेक जुन्या माणसाला तरी आहे परिचय, नवीन लोकांना नाही राहिला म्हणा. पण ते आता ह्याची घरं निघाल्यापासून विंचू कमी झाले, शेतात आहे अजून. म्हणूनच ते कोकणामध्ये आम्ही गेलो होतो तर तुम्हाला तिथं दिसेल प्रत्येक दाराला अशी दरवाजाला आडवी फळे लावलेली असते. काय कारण आहे म्हणलं, हे असं का लावले वा? त्यांनी सांगितलं बाबा इकडं विंचू आहेत. आता विंचू चौकडच असतात, त्यात काय इकडंच काय, तसं नाही. तुमच्याकडचा विंचू डसला तरी काय, पण इकडचा विंचू डसला आणि माणूस मेला नाही असं क्वचितच घडतं. म्हणजे एवढे भयानक आहेत, विषधर अशा प्रकारचे विंचू आहेत. म्हणजे माणूस मेला नाही तरी पण चांगला पहिलवान असला तरी असा तडफडायला होतो बोलतो विंचू. इथपर्यंत चढलं, इकडं आलं, इकडं आलं, वेदना होतात. 100 विंचू एकाच वेळेला चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतील कल्पना. इंगळी चावली तर तेवढ्या वेदना होतात. इंगळी नावाचाही तसंच प्राणी आहे, तोही नांगी हाणतो पण त्याच्या भलत्या वेदना होतात. इंगळी डसल्यानंतर मनुष्य शक्यतो जगतच नाही, ते वेदनेनंच मरतो. अशा 100 इंगळ्या एका वेळेला चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना माणसाचा प्राण जाताना होत असतात. सोपं वाटलं तुम्हाला ते? हॉटेलात जाऊन येण्यासारखं वाटलं? मरण स्थूल शरीरातून सूक्ष्म देह ज्या वेळेला बाहेर अशा प्रकारचा खेचला जातो ते यमधर्म खेचतात. त्यांना काही दया फिया नाही, ते रोजच काम आहे, काय करतील दया करून? ते पोस्टमार्टम करणारे ते डॉक्टर तुम्ही छाताडावर बसत असं दनादन छनीनं हाणते, हातोड्यानं हाणते, ते फोडते, रोजच त्याचं काम आहे. तसं या यमाचं रोजचं काम असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की माणसाला जर नेत असले तर मग ते लय तळतळलेले राहतात महाराज. लय दिवसापासून वाट पाहते कधी संपत आहे, कधी संपत आहे. घडी घडी काळ वाट याची पाय अजूनही किती आहे. आणि मग त्याचं संपलं किंवा आपत्काल जरी आला तरी धावूनच येतात. ओढीत राहते, काय पाहत नाही त्याला कुठं खर्चत आहे का, काही काही त्रास होतोय काय, हे नको नको म्हणत असतं. नको 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 काय तिथंच हाणायला सुरुवात करतात. तर या स्थूल देह आणि सूक्ष्म देहाचा ज्या वेळेला वियोग होतो, बाहेर खेचला जातो, भयान बहुतेक माणसं बेशुद्ध होऊन जातात, त्या दुःखाने बेशुद्ध पडतात. एवढं भयान अशा प्रकारचं दुःख, हे संकट आहे. बरं ते कशानेच टळत नाही. लय मोठ्या दवाखान्यात नेलं तर, लय मोठ्या दवाखान्यात नेलं तर फक्त तुमचा पैसा जास्त जातो. मोठा दवाखाना असला म्हणजे मरण चुकतं असं नाही, मोठा दवाखाना असला म्हणजे भिकारी करतं तुम्हाला, एवढाच त्याच्यात फरक आहे. महाराज मेलेलं असतं पण ते मेलेलं आहे असं दाखवू देत नाही, ते ह्याच्यात ठेवतात, त्याला ते आयुष्य लावतात. मग ते तेवढे पुरतं ते चालत राहतं. त्याच्याकडे किती पाहते कसं काय, काही मिळणार नसतं तर जाऊ दे, घरी जाऊ दे. लक्षात येतं डॉक्टर लोकांच्या, कारण मधल्या मशिनी जे आहे ते एक 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 बंद पडत असतात. म्हणून ज्ञानोबाने अभंग लिहिलेला आहे, कानात बोटं घालायची. इथं नका घालू, घरी गेल्यावर घाला. दोन्ही कानात बोटं घालायची. घुंग आवाज आला की मग काही अडचण नाही. आतल्या मशिनी काय आहेत चालू आहे त्याचा तो आवाज असतो. आणि कानात बोटं घातल्यानंतर जर आवाज येत नसेल तर वळकटी वगैरे बांधून ठेवायची. 9 दिवसात तो मारणार. विठाल 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 जन्म आणि मृत्यूच्या दुःखाला अत्यंत कंटाळलेले, जन्माला यावं लागलं याची लाज वाटणारे,
रीही नावाचं एक पद आलेलं आहे गीतेमध्ये. ज्ञानोबा आहे त्याच्यावर व्याख्यान करत असताना, ऐसैसे अवकळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज लाज वाटते की आपल्याला जन्माला यावं लागलं. आपल्याला नाही वाटत का तुम्ही कधी एखाद्या म्हातारीने काय चहा का हो जन्माला यावं लागलं आणि कुठं चहा पिता असं म्हणला नाही? नाही का नाही वाटत? लाज निर्मळाला वाटत असते असं ज्ञानोबा म्हणतात. जे निर्मळ आहे त्यांना काय वाटते? लाज वाटते. आपल्याकडे एक म्हण आहे, कोटग्या कोटग्या लाज नाही, कालचा पोटगा आज नाही. एकाला चौकात दुसऱ्याने जोड्याने हाणलं, इतकं हाणलं की त्याचा हात दुखेपर्यंत हाणलं, निघून गेला. दुसऱ्याला कसं तरी वाटलं ते पाहून. तो म्हणला हो लय लागलं का? नाही म्हटलं, त्याला नाल नव्हती. त्याला हसायचं काहीच कारण नाही. आपण त्याच्यापेक्षा जास्त निर्लज्ज आहोत. कारण जन्माला यावं लागलं याची कधी लाज वाटली तुम्हाला? वाटली की आपल्याला जन्माला यावं लागलं? माहिती आहे जन्माला यावं लागताना कसं यावं लागतं? 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाळ तुझी मान अडकली. अकांत ते जननी दुःखे धाय मोकली. स्मरते हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण माऊली. भयान दुःख भोगावं लागलं ना आलो. काही वाटत नाही आपल्याला. कशाला काय वाटत? पुढच्या जन्मात, या जन्मात नाही, दुसऱ्या जन्मात म्हणतो, काहीच वाटत नाही. हे निसुग आहे, निसू. ज्याला जन्माची लाज वाटत नाही, मग ते बागायतदार असलं तरी निसू, आमदार खासदार असलं तरी निसू, कीर्तनकार असलं तरी निसू. मग आता कीर्तनकारच निसू म्हटल्यावर पक्वाजाला काही वेगळं सांगायला पाहिजे. विठाला विठाला बरं, एकदा आलो संपलंय काम असं नाही ना. पुन्हा मरावं लागतं. आणि मेला की पुन्हा त्याच्या पाठीमागे जन्म आहेच. पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं, पुन्हा जन्म. कल्पना आहे चालू कल्पामध्ये आपण किती वेळेला जन्म आलो, किती वेळेला मेलो. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. अशा प्रकारच्या या जन्म मृत्यूच्या दुःखाला कंटाळलेले साधक तुकोबारायांच्याकडे आलेले आहेत. तुकोबारायांना नमस्कार केला आणि सांगतात, महाराज सांगा ना, सांगा या दुःखातून मुक्त होण्याकरता आम्ही काय करावं? काय केल्यानंतर आम्ही दुःखातून मुक्त होतोय? काय केल्यानंतर? आपल्याला वाटतं की पैसा मिळाल्यावर दुःखातून मुक्त होऊ. खरं तर आता या भ्रांतीतून बाजूला व्हायला पाहिजे. ज्या वेळेला पारतंत्र्य होतं, नवीन स्वातंत्र्य मिळालं होतं, लोकांना पैसा पाहायलाच मिळत नव्हता. मला आठवतंय माझ्या लहानपणी 10 पैसे उसने द्यायचे, 2-2 महिने मागून घ्यायचे. 10 पैसे ते सुद्धा त्यावेळेला काय होते? दुर्लभ अशा प्रकारचे होते. आता 2 रुपये जरी नसले सुट्टे तर जाऊ दे म्हणते. आता पैसा सुलभ आहे, बाकीचं दुर्लभ म्हणजे महाग झालेलं आहे. पैसा सुलभ अशा प्रकार झाला. आता पैशाची एवढी अडचण नाही, आहे थोडीफार, जे फारच गरीब लोक आहे. अन्यथा भिकाऱ्याच्या पैशावर बँका चालतात सध्या तरी. पैसा आहे पण दुःख गेलेलं नाही. सत्ता आहे, दुःख गेलेलं नाही. कला आहे, दुःख गेलेलं नाही. विद्वत्ता हे आहे, दुःख नाही गेलेलं. आणि म्हणून तुकोबारायांचे पाय धरलेले. तुकोबारायांचेच का धरले? नेत्याचे का नाही धरले? तर तुकोबारायांनी दुःख घालवलं होतं.
तुकोबरायांनी तुकोबरायांचा हा विशेष आहे. का तुकोबरायांचे अभंग कीर्तनाला घेतले जातात? का तुकोबरायांच्या अभंगावर अभंगाची पारायण वगैरे केली जातात? तुकोबरायांना का मानलं जातं? तुकोबरायांनी दुःखावर विजय मिळवला होता, दुःखाचा अंत केलेला होता, दुःख नष्ट केलेलं होतं. न देखीजे ऐसे केले या विठ्ठले, अर्थात त्याचं कर्तृत्व त्याने पांडुरंगाकडे दिलं. पण दुःख न देखीजे ऐसे केले, कोणत्या तालुक्याचा आमदार असं म्हणू शकतो? कुठल्या पक्षाचा आमदार असं म्हणू शकतो की न देखीजे ऐसे केले या विठ्ठले दुःखाशी? नाही महाराज, नाही. कांद्याला किती भाव मिळाल्यानंतर अशी अवस्था होईल? सप्त्यामध्ये किती पाकिट भरल्यानंतर अशी अवस्था होईल? आता लोकांचंच कशाला, आपलं आपलं तरी काढायला काय हरकत? या बाबाने कुणकुण गोळा करून आणून दिलं ना पैसे. दुःख नष्ट करा ना आमचं. साधूकडे लोक दुःख नष्ट करण्याकरता पैसे घेतात. पैसे काय, पैसे कुठे देते? तुम्ही पैसे कशाला द्यायला पाहिजे? याने आशीर्वाद द्यावे का नाही? भीम दादा आशीर्वाद द्या ना. विठाला 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 श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. तेव्हा तुकोबारायांना ते विनंती करतात की दुःख रूपी या संकटातून मुक्त होण्याकरता आम्ही काय करावं? अभंगाच्या प्रथम चरणात सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी. सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी. दामोदरा कंठी विठोबाचे, दामोदरा कंठी विठोबाचे, दयाचा चिंतने विरलेलं संकट, दयाचा चिंतने विरलेलं संकट. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात दुःखरूपी संकटातून प्रामाणिकपणे तुम्हाला मुक्त व्हावं असं वाटत असेल
सगळ्या दुःखातून कायमचं मुक्त व्हावं असं वाटत असेल, सगळ्या दुःखातून कायमचं मुक्त व्हावं असं वाटत असेल, तर त्याच्याकरता अगोदर तुम्ही सारासार विचार करा, विचार करा. कारण विचाराशिवाय सुख नाही प्राप्त. विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा विचार करा. महाराज तुम्ही विचार करायचा आम्हाला सांगा. आम्ही रात्रंदिवस विचार करतोय, असा कोण आहे महाराज मानव तो विचार करत नाही? सगळेच विचार करतात, सगळेच विचार करतात. शेजारीचं कथा घेता येईल, याची टोपी त्याच्या डोक्याला कशी घालता येईल, त्याची टोपी याच्या डोक्याला कशी घालता येईल, दोघाच्याही टोप्या विचारा वाचून चालते का महाराज? भर वस्तीतल्या बँका लुटतात, विचारा वाचून होतं काही? असा कोण आहे की जो विचार करत नाही? सगळेच विचार करतात, आम्ही विचार करतो. मग तुम्ही पुन्हा पिष्ट पिशे न्यायाने विचार करायचा सांगता? असं कसं काय तो बरं सांगतात विचार करा म्हणजे सगळे विचार करतात, विचार करतात असं? खरं तर असं आहे की तुकोबारायांनी विचार शब्द वापरलेला आहे. शास्त्रामध्ये ज्या वेळेला विचार शब्द येतो त्या विचार शब्दाचा अर्थ वेगळा आहे, आणि तुम्ही आम्ही जो करत असतो ना तो विचार नाही. आपण जे करतो, कारण विचाराचे 3 प्रकार आहे ना, कुविचार, सुविचार, अविचार. विचार आहे पण तो अविचार आहे का, कुविचार आहे का सुविचार आहे? काय वाटतं तुम्हाला? डोक्याचे केस पांढरे झालेले, एवढं वर्ष जगलेले, तुम्ही विचार केलाय असं वाटतं? विचाराच्या व्याख्या काय आहेत? संस्कृत मध्ये त्याला विवेक शब्द आहे. विचार म्हणजे विवेक, आणि विवेक शब्द विविनक्ती इति विवेक, जो पृथक्करण करतो त्याला विवेक म्हणतात, विचार म्हणतात. जसं तांदूळ आणि खडे एकत्र झालेले असतील तर त्याला वेगवेगळं काढणं, नाही का? ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 4 ठिकाणी या विचाराचा विषय प्रतिपादन केलेलं आहे, आणि त्याच्याकरता दृष्टांत दिलेले आहे. पण तेच दृष्टांत आहे 4ही ठिकाणी. वाऱ्याचा दृष्टांत आहे, मथनीचा दृष्टांत आहे, राजहंसाच्या चोचीचा दृष्टांत आहे, आणि अग्नीचा दृष्टांत आहे. 4ही ठिकाणी तेच आहे. वाऱ्याचा दृष्टांत म्हणजे शेतकरी वर्ग, शेतकऱ्याला तो सहज समजेल. कुठलंही धान्य भुसाशिवाय अशा प्रकारचं निर्माण होत नाही. कोंडा अगोदर आणि त्याच्यात धान्य असं असतं. आपल्याला कोंडा लागत नाही, धान्य लागतं. मग त्या कोंड्यातून धान्य वेगळं करण्याकरता ती कणसं मळली जातात. पूर्वी खळे करून त्याच्यात ती कणसं टाकायची, मग बैलगाडीनं म्हणा किंवा बैलाच्या
पाता हाणून म्हणा, त्याला ते वेगळं करायचे, त्याला मदन म्हणायचे. आता उपनेर निघालेले आहेत, पण उपनेरामध्ये तेच केलं जातं. फटाफट फटके मारून त्याला काय करतात, अगोदर वेगळं करतात. आणि वेगळं केल्यानंतर म्हणजे त्याचं पृथक्करण करण्याचं काम वारा करत असतो. वारयाची धारसा पडिन्नला कोंडा का नुरेची जैसा. वारयाच्या धारसा म्हणजे पूर्वी ज्या वेळेला या हवेवर ते उपनायचं, तो कधी कधी महिना खळं चालायचे. वारच नाही, काहीच चालत नव्हतं, वारच नाही, काय करणार. वारच चांगलं वारं सुटलं तर धन 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 2-3 तासामध्ये काही क्विंटल अशा प्रकारचं धान्य तयार व्हायचं. पण जर वारच नाही सुटलं, तसं विचाराचं वारच जर चित्तात नाही सुटलं, अरे अरे फार 80 वर्षाचे झाले, 90 वर्षे झाले, काही कामाचे नाही महाराज. हरामखोरांनी फुकट आयुष्य घालवलेलं आहे. फुकट स्वतःच्या कल्याणाकरता त्याच्यातला 1 तास बी नाही घालवलं. जर त्याच्या डोक्यामध्ये विचाराचं वारं सुटलेलं नसेल, काय केलेलं असतं आपण सांगा ना. जन्माला लहानपण गेलं, शाळेत गेला, एखाद्या नोकरीला लागला, लग्न झालं, 2-3 पोरं झाली, मेला. काय काय आहे याच्यापेक्षा. महाराज भगवंताचं नामचिंतन न करणाऱ्या माणसापेक्षा कोले, कुत्रे, डुकरे करोडोपटींनी श्रेष्ठ आहेत, करोडोपटींनी. कसे तर त्या देहामध्ये पूर्वी केलेलं जे कर्म आहे, ते कर्म भोगून ते काय करतात, संपून टाकतात. मग काय पापाचा भोग असेल किंवा पुण्याचा भोग असेल, भोगून संपतात. म्हणजे कर्ज कमी करतात. आणि मानव देह ज्याला प्राप्त झालेला आहे, ज्याला मानव देह मिळालेला आहे, तो कर्माचा नाश करण्याची साधना न करता जर कर्म करत असेल, कुत्र्याच्या कृतीपासून पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही. समजा कुत्रे एखाद्या घरात घुसलं आणि एखादी भाकर चोरून घेऊन पळालं आणि खाल्लं, तर त्याला पाप नाही लागत. पण माणसाने एखाद्याच्या घरात जाऊन जर एखादी वस्तू चोरून नेली, तर त्याला काय लागतं, पाप लागतं. आणि या पापाचं फल भोगल्याशिवाय चुकत नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपि. करोडो जन्म जरी झाले तरी मानव देहात केलेल्या कर्माचा भोग भोगावाच लागतो महाराज, भोगावाच लागतो. कोणाला चुकत नाही. तो ईश्वराला नाही चुकत, माणसाला चुकणार नाही, याच्यात काय विशेष आहे. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर न लिप्पेरन नलराम युधिष्ठिरा. भोगावाच लागतो तो भोग. आणि एका मानवी जीवनामध्ये मनुष्य एवढं कर्म करतो, ज्ञानोबारा लिहितात की ते भोगण्याकरता त्याला पुढं करोडो जन्म घ्यावे लागतात. तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके जन्म कोटी दुःखे भोगी जीव. त्याने कर्म कमी केलंय कुत्र्याने, आणि याने पुन्हा करोडो जन्म घ्यावे लागतील. एवढं कर्म तयार कोण श्रेष्ठ आहे. करोडो रुपये लोकांचं व्याज काढलेला श्रेष्ठ आहे, की जे लोकांचं व्याज होतं ते थोडं 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 फेडलेलं श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की पहिलं तू काय कर, विचार कर. तर विचार कर म्हणजे सत काय, असत काय, खरं काय, खोटं काय, नित्य काय, अनित्य काय, जड काय, चेतन काय आहे, सुखस्वरूप काय आणि दुःख स्वरूप काय, एवढा तरी विचार कर ना. महाराज आपलं कसं आहे, पीछे से आई आगे ढाकाय. जसे म्हातारे करत होते तसा हा करायला लागला, जसे नेते करतात तसा हा करायला लागला, जसा समाज करतोय तशा प्रकारचा हा करायला लागला. पण ज्याच्याकरता समाजाने ते केलेलं त्यांना ते मिळालं का, याचा कधी विचार करतोय आपण.
ज्याच्या करता अशा प्रकारचं आजपर्यंतच्या लोकांनी हे केलं ते साध्य त्यांना प्राप्त झालं का? समजा दुःखाचा नाश करण्याकरता कोणाचं झालंय? दुःखाचा नाश कोणाचा झालेला आहे? नाही ना. तुकोबाराय सांगतात की तो अगोदर नित्य काय आणि किंवा सुख स्वरूप काय आहे, दुःख स्वरूप काय आहे याचा विचार कर. विठ्ठल 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 विठ्ठल. विचाराचा दुसरा एक भाग आहे कोहम कथमिदं जातं कोवा कर्तास्य विद्यते उपादान किमस्त्यह विचारस स्वयमीदृशः. पण इथं या अभंगामध्ये तुकोबारे तो विचार साधनात्मक अशा प्रकारचा विवेक सांगतात की विचार कर. हो म्हटले बरोबर करू, पण मग जरा आता हे सगळं एकदा सोयीला लावतो ना. माणसाचं काही लगे सगळेच काही हिरण्यकश्यपूच्या अवलादीचे असतात असं नाही ना. परमार्थाला विरोध असतो असं नाही, पण मग आता करू ना. तुम्ही जरा सोयीला लागल्यावर तो ह्या बापाने लावलं का सोयीला? ह्याल्या संसाराला सोयीला लावणारा आजपर्यंत जन्मालाच नाही. संसाराने सगळ्याला सोयीला लावलं. मी म्हणणारे कितीतरी महाराज सगळ्याला सोयीला लावलं संसाराने. संसाराला कोण सोयीला लावणार आहे? संसार सोयीला नाही लावलं. संसार सोडावा लागतो. ज्याला दुःखावर विजय मिळवायचा आहे त्याला हळूहळू संसारातून बाजूला, हळूहळू नाही, ज्ञानोबाराय म्हणतात झडझडोनी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटेला. म्हणून तुकोबारायने या अभंगात म्हटलेलं आहे विचार कर, पण उठाउठी. उठाउठी म्हणजे तात्काळ, लवकरात लवकर अशा प्रकारचा विचार कर. पण उठाउठी का बरं? थोडं हळूहळू जरा नंतर असं आहे की आयुष्याची गॅरंटी नाही. बरेच कारखान्यातून माल उत्पादन केलं तर ते कारखानदार त्याच्या वस्तूची काय देतात? गॅरंटी देतात. इथं उत्पादन करणारे गॅरंटी नाही देत ना. विठ्ठल 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 माशी पाख पाखडी तव हे सरे क्षणभंगूर नाही भरवसा. अरे सावध तोडा माया आशा तोडा. कारण हे याच देहात करता येतं आणि या देहाच्या आयुष्याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं अगोदर हे करा आणि मग हे झाल्यानंतर मग काय आता दिवसचारी खेळी मेळी. अगोदर हे करा, सारासार विचार करा, उठाउठी विचार करा आणि सारासार विचार करा. विचार करा, तत्काल विचार करा आणि सारासार म्हणजे सार म्हणजे नित्य आणि असार म्हणजे अनित्य. या जगामध्ये नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे याचा विचार करा. हे पहा, तुला दुःख नष्ट करायचंय ना, हा दुःख नष्ट करायचंय, मग या सारासाराचा काय संबंध आला? तर त्याचं असं आहे की सार म्हणजे नित्य आहे. आता झालं की सांगितलं ना तुम्ही मग. तर जे नित्य आहे हा ते सत्य आहे. बरं, जे नित्य सत्य आहे ते चित आहे. जे चित आहे ते आनंद स्वरूप आहे. म्हणजे आपल्याला दुःख रहित जीवन बनवायचं असेल तर आपल्याला सार काय आहे ते कळावं लागेल आणि सार काय आहे ते कळल्यानंतर त्याची प्राप्ती ज्या साधनाने करता येते ते साधन करावं लागेल. नाही तर सार काय आहे आणि असार काय आहे कीर्तनकारला तर कळतच की, तो लोकांना सांगत राहतो ना. पण नुसतं कळून आणि लोकाला सांगून पदरात काय पडतं? कागद. आणि कागदाचा परिणाम नरक. तुकाराम महाराज सांगतात सावधान,
तुम्ही जर कीर्तनाचा विक्रय करत असाल, भक्त आणि करी धनार्जन, हा हे भक्तीशी पूर्ण विघ्न. काय तुकाराम महाराजांनी म्हटलं, तुम्ही तर नाथ महाराजांचं सांगायला लागले भागवतातलं. आता भागवताकडे एवढं कोणाचं लक्ष नाही, जात नाही कोणी नाही का. वृत्तीभूमी राज्य, वृत्तीभूमी राज्य, द्रव्य उपार्जिती जाणा त्या निश्चिंती देव नाही. कथा करून या द्रव्य देती घेती. महाराज चोऱ्या केलेल्या चांगल्या, कथा करून पैसे घेण्यापेक्षा दुसऱ्याचे खिसे कापलेले चांगले. म्हणजे खिसे कापलेले चांगले कसं काय, तो एकटाच नरकात जाईल. पण हे कथा करून पैसे घेणारे देणाऱ्यालाही नरकात घेऊन जातात. सावधान, हे कलियुगाचं षडयंत्र आहे महाराज. खूप सप्ते वाढायला लागलेले आहेत, खूप मोठे मोठे सप्ते होतात. पण कलियुगाने ठरवलेलं आहे यांना सत्ता करायला लावायचा. विठाला सार काय तर सार जे आहे ते नित्य आहे, नित्य जे आहे ते सत्य आनंद स्वरूप आहे. जे आसार आहे, आसार काय आहे, अनित्य आहे. जे अनित्य आहे ते आसार आहे, जे अनित्य आहे ते आसार आहे. आणि जे अनित्य असतं ते जड असतं. तुम्ही बँकेचे बी साहेब असला तरी जन्मात पैसेच कमावलेले आहे ना, हे जड आहेत. साहेबांना म्हणतो मी ते इकडं बाबांच्या सान्निध्यात आल्यामुळे पाठ वगैरे घेतले ते चांगले तेवढं. पण कितीही पैसा कमावला तरी तो जड आहे. महाराज पैसा कमावणारा सुखी जगात तुम्हाला उदाहरण सापडणार नाही. जगात सिकंदर बादशाहचं उदाहरण देतात. जग जिंकण्याकरता तो निघाला होता, त्याचं सैन्य होतं, बरंच जग जिंकलं होतं. जिंकायचं आणि तिथून नुसतं सोनं आणि हे त्यांनी लुटून न्यायचं. पण जास्त दगदग केल्यामुळं त्याचं रोगाने तो जर्जर झाला आणि मरणारा आपण हे त्याच्या लक्षात आलं. केवढं सैन्य होतं, केवढं सोनं अशा प्रकारचं जमा केलं, मरणार. मग त्याने प्रधानाला बोलावलं आणि सांगितलं की प्रधाना, माझ्याकडे आता जास्त वेळ नाही आहे, टाईम झालेला आहे, लवकर ऐकून घे. 4-2 दिवसाचा मी सोबते, मेल्यानंतर त्या डोलीत आपल्या पद्धतीप्रमाणे माझी प्रेतयात्रा काढू नका. मग असं खुर्चीवर बसवा, पाठीमागून एक काठी लावा आणि असे हात बांधा माझे त्याच्यात. एका बाजूला जेवढं माझं सैन्य आहे ते चालू द्या आणि दुसऱ्या बाजूला मी जेवढं सोनं जमा केलेलं आहे, भंडार आहे, धन आहे, ते सगळं चालू द्या. ठीक आहे म्हटले, आम्ही त्याप्रमाणे करू. पण याचा उद्देश काय? मला जगाला हे दाखवायचंय, जगाला हे दाखवायचंय. एवढं कमावलंय मी, एवढे माझे पाठीराखे, तरीही मृत्यूच्या दुःखातून सोडवायला याच्यातलं कोणीही येऊ शकत नाही, कोणीही येऊ शकत नाही. जे जड आहे ते विनाशी असतं आणि जे विनाशी आहे ते दुःख रूप आहे. संसारामध्ये संसार करण्याकरता पैसा लागतो, म्हणून पैसा कमवा. पैसा मिळाल्यानंतर आपण सुखी होऊ किंवा पैसा मिळाल्यानंतर आपल्या जीवनातलं दुःख नष्ट होईल, ह्या भ्रांतीत नका राहू. पैशाने दुःख जातच नाही, कोणाचंच गेलेलं नाही. महाराज रावणा इतकं कोण श्रीमंत आहे दुःख गेलं नाही. चला तर पहिल्यांदा हा विचार करा की नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे. बरं, मग जे नित्य आहे ते सुख स्वरूप आहे आणि नित्य देव आहे. महाराज परमात्मा आहे, नित्य परमात्मा आहे, नित्य परमात्मा आहे. केव्हापासून ते युगे 28 आरती म्हणतो आपण. तुम्ही बघा ना, 28 युगात आपली किती रांग लागलेली आहे, किती गेले 28 युगामध्ये आपले. तो मात्र तसाच आहे. तो कोबर आहे म्हणतात, ओय ओय पांडू, अय पांडुरंगा, माहे मेली भाऊवरी, माझे किती काही मेले, तू तसाच कस काय रे विठो, कैसा वाचलासी, आता सांग मज पाशी.
तर परमात्मा हा नित्य आहे आणि तो नित्य आहे म्हणून आनंद स्वरूप आहे. आपल्याला जीवनातलं दुःख नष्ट होऊन आनंद, नित्य आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यावी लागेल. आणि देवाची प्राप्ती या कलियुगामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवंताच्या नामाने ती होईल. म्हणून अगोदर नित्यानित्याचा विचार करून नित्य काय हे ठरव आणि नित्य परमात्मा हे ठरल्यानंतर त्याच्या प्राप्ती करता नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी धरा, कंठी धरा आणि विठोबाचे नाम धरा. कंठी बहुतेक तुकोबाऱ्यांच्या वाङ्मयामध्ये तरी कंठी शब्दाचा अर्थ आहे चित्ती, अंतःकरणी, मनी. कंठी धरिला कृष्णमणी, कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. चित्तात नाम धरलं गेलं पाहिजे, चित्तात नाम असलं पाहिजे. आपलं काय होतं, आपण जरी मग जप करायला लागलो, तोंडात धरलं तरी ते चित्तात जाईलच असं नाही. लय चाप्टर आहे हे चित्त महाराज, आपल्याला गुंतवून देतं आणि मग ते दुसरे धंदे करीत बसतं. त्याच्यामुळं चित्तात धरलं हे महत्वाचं आहे. चित्तात नाम धरणं त्यालाच नामधारक म्हणतात. तुकोबारायांनी आपली ओळख करून देत असताना कीर्तनकार म्हणून नाही ओळख करून दिली, वारकरी म्हणूनही नाही, नामधारक. अभिनामाचे धारक, अभिनामाचे धारक, अभिनामाचे धारक, अभिनामाचे धारक. नेणो प्रकार नेणो प्रकार आणिक, नेणो प्रकार आणिक. सर्व भावे सर्व भावेक, सर्व भावेक, सर्व भावेक. विठ्ठलचे प्रमाण, नामाचे धारक आलो म्हणे तुका, मी नामाचा धारक. नामधारक बनावं महाराज, नामधारक. तुकोबारे म्हणतात, मी संकट नष्ट केलं, दुःखावर विजय मिळवला तो या साधनाने. नामधारक, नामधारक. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या चित्तात नाम पाहिजे, नाम पाहिजे. म्हणून आपलं नेहमी म्हणणं असं, घालायची तर नीट घालायची. नाहीतर काय, नाही घातली तरी चालेल. माळ गळ्यात घातले माळकऱ्यांनी
किमान किमान म्हणलंय, कमाल नाही, किमान 25,000 जप त्यांनी केलाच पाहिजे, नाही तर उघडा करून हाणावा. जो गळ्यात माळ आहे आणि भगवंताचं स्मरण करत नाही त्याला असं उघडा करून हाणायला पाहिजे. हाणणार यम. विठाल विठाल साधकाला तुकोबारे सांगतात, बाबा तुम्ही कंठी विठोबाचे नाम धरा, कंठात भगवंताचं नाम धरा, नाम घ्या, कंठात धारण अशा प्रकारचं करा. धरा म्हटलेलं आहे, घ्या नाही म्हटलं. घेणं वेगळं आणि धरणं वेगळं. घेणं घेतलं संपलं, धरणं तसं नाही. धरणं त्याला म्हणतात की जी वस्तू धरायची आहे आणि जो धरणार आहे त्याचा आणि त्याचा सतत काय असतो, संबंध असतो. संबंध तरच धरलं. तसं अंतःकरणातील भगवत चिंतनाची ज्योत कधीही विजता कामा नये. जागृती असेल, स्वप्न असेल, सुषुप्ती असेल, व्यवहारातलं काम करत असेल, परमार्थातलं काम करत असेल, आतलं चिंतन सतत चालू राहायला पाहिजे. पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुरंग दिन रजनी, हाच धंदा गोविंदाचे पवाड. तुकोबारे सांगतात, बाबा ओ साधकानो, तुम्हाला जर या संकटातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं नाम कंठामध्ये धरा, विठोबाचे नाम. विठोबा हे नाम का? विठोबाचे नाम. तर विठोबाचं विठोबा हेही नाव आहेच की. तेव्हा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर काय होत नाही, काय होत नाही महाराज, काय होत नाही. एवढं संतांनी सांगून आपला विश्वास का बसत नाही? काय पाप आहे आपलं. गळ्यात माळा आहे, प्रत्येक वारीला जातो, सगळं होतून भगवत चिंतन होत नाही. पापच आहे ना, तर दुसरं काय उत्तर आहे? पाप असलं तर नाम येत नाही ना. नाम न येणं हेच काय आहे? पाप आहे. नाम न येणं हेच पाप. विठाल विठाल भगवंताच्या नामाने सगळं कसं प्राप्त होतं याचं एक उदाहरण, फक्त एक. आम्ही आता बऱ्याच ठिकाणी तुकोबारायांचे चरित्र सांगितलेले आहेत. तर चरित्रामध्ये कुठंही तुकाराम महाराज कुठल्या संस्थेत गेले, वेदशास्त्राचा अभ्यास केला असं चरित्रामध्ये नाही. वेळ तरी कुठं महाराज 12व्या वर्षी तर काय झालं, लग्न झालं आणि 13व्या वर्षी दुकानावर बसवलं म्हाताऱ्यानं. का कुठल्या संस्थेतून भिवंतीत गेले? नामचिंतनाचा खूप अभ्यास केला, खूपच नाम घेतलं. माझी मदत झाली. अणावरवाच्या छंद या नामाचा घेतला असे त्याचा परिणाम तुकोबारायांनी अभंगाची रचना केली. म्हणजे आता आपल्याला काही कळत नाही, आपण सहज अभंग म्हणून जातो. पण ज्यांचा वेदशास्त्राचा अभ्यास झाला होता, वेदाचा अभ्यास झाला, ते रामेश्वर शास्त्रीच्या कानावरती अभंग गेले आणि शास्त्री बाबाने तो तोंडात उघड घालो, अरे हे तर सगळे वेदाचेच सिद्धांत आहेत, ही भाषा मराठी आहे आणि आशय सगळा वेदाचा आहे. वेद वेद मराठीमध्ये त्या काळामध्ये वेद प्राकृत भाषेमध्ये सांगणं हा अधर्म मानला जात होता. प्राकृत लोकांना सांगणं सुद्धा पाप मानलं जात होतं. आणि हे तर सगळं वेद अशा प्रकारचा अभंगात आलाय आणि सर्वसामान्य माणसं पाठवत. तुकोबारायांच्या मुखातून अभंग गेला की महाराज हा हा म्हणता म्हणता सगळ्या महाराष्ट्रात पासून लोकांनी पाठच करायचं.
आणि मग ते चिडले. त्यांनी राजदरबारात तक्रार केली, जो गृहमंत्री होता त्यावेळेसचा. अरे काय करताय तुम्ही, धर्माचं राज्य म्हणताय आणि तुमच्या राज्यात अधर्म घडायला लागलेला आहे, पाप घडायला लागलेलं आहे. कोण आहे, कोण पाप करते, कोणतं पाप करते? ते देहूर गावाला कोण तुकाराम आहे, तो पाप करू लागलेला आहे. त्याला लगेच अशा प्रकारचं हकलून द्या, राज्याच्या बाहेर तडीपार करा, तडीपार. म्हणूनच त्या गृहमंत्र्याचा निरोप देहूच्या पाटलाला, तुकारामाला गावातून हकलून द्या. आता देहूचा पाटील तुकाराम महाराजचा भक्त, त्यांनी तुकोबारांना बोलवून घेतलं आणि सांगितलं हे गृहमंत्र्याचं पत्र आले. आता हे तुकोबारांच्या तर लक्षात आलं ना कुठून पेटलंय ते. ठीक आहे म्हटले, काळजी नका करू. अभंग लिहिलाय तुकोबारांनी त्यावेळेस. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबळे, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता घाली भीक. शास्त्री बुवाकडे तुकोबाराय गेले. मला ते कथा नाही सांगायची, आपल्याला वेळही नाही. पण मग तुकाराम महाराज जर वेदशास्त्र शिकलेच नाही तर त्यांच्या वाणीतून वेदशास्त्र कसे काय बाहेर पडले? पुढे ज्या वेळेला रामेश्वर शास्त्री तुकोबारांचा भक्त झाला त्यावेळेला त्याचं वाक्य आहे, चहुवेदाचे हे केलेशे विवरण. हे अभंग म्हणजे सामान्य नाहीत, तर चारीही वेदाचं विवरण अशा प्रकारचं या अभंगामध्ये आलेलं आहे. कुठं शिकले तुकाराम महाराज वेद? तुकोबारा म्हणतो वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, नेनती वेदश्रुती कोणी आम्हा भाविका वाचून. हे मग त्यांना वेद कळाले कसे महाराज? नामचिंतनाने. नकळे ते कळो येईल उगले. नामचिंतनाचा खूप प्रभाव आहे तुकोबाराचा. साधकांना सांगतात, बाबा हो तुम्ही नामधरा कंठी विठोबाचे. म्हटले कंठात विठोबाचं नाव धरलं, कोणतं धरावं? कोणतंही धरा, भगवंताचं अमुकच नाव घ्यावं असं संतांनी नाही आग्रह केला, पण नाम घेण्याचा आग्रह केलेला. हरिमुखी म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, केशवा म्हणा. विठाई किठाई माझे कृष्णा एका नाही, भलते या नावे अळविता पिता तरी तो जाणता कळवळा. काय होईल भगवंताचं नाम घेतलं तर? तयाच्या चिंतने निरसेल संकोच, चिंतने निरसेल
नाम कंठात धरलं. कंठात धरण्याला चिंतन म्हणतात. चित्ताने जे केलं जातं ते चिंतन आहे, नाही का. तोंडात घेतलं तर मग तो जप झाला, पण कंठात धरलं तर चिंतन. असं जर त्याचं चिंतन केलं तर तयाच्या चिंतने संकट निरसेल. त्याच्या चिंतनाने दुःखाचं संकट नष्ट होईल. त्याच्या चिंतनाने दुःखाचं संकट कसं नष्ट होईल? कसं नष्ट होईल? चिंतनाचा आणि संकट अर्थात दुःख नष्ट होण्याचा काय संबंध आहे? संबंध असा आहे की भगवंताच्या चिंतन करायला लागल्यानंतर भगवंताच्या चिंतनाने पहिलं पाप नष्ट होतं. हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. पाप जातं, ठीक आहे. भगवंताच्या चिंतनाने खूप पुण्य होतं, ठीक आहे. चिंतन जर आपण करू लागलो देव संतुष्ट होतो. देव संतुष्ट. म्हाताऱ्याला जे आवडतंय ते पोरांनी केलं की म्हातारं काय होतं? खुश होतं. तसं या म्हाताऱ्याला आम्हावडे नाम घेता होय पिता संतोषी. होय पिता संतोषी. आवडे नाम घेता होय पिता संतोषी. होय पिता संतोषी. होय पिता संतोषी. तुकोबारे म्हणतात भगवंताचं नाम घेतलेलं आम्हाला आवडतं. जगात भाग्यवान कोण आहे असं जर विचारलं तर ज्याला देवाचं नाम आवडतं तो भाग्यवान आहे. भाग्यवंता चंद. ज्याला देवाचं नाम आवडतं तो काय आहे? भाग्यवंत आहे. आम्हाला देवाचं नाम आवडतं. महाराजांना प्रार्थना आहे माझी की सगळ्यावर कृपा करा आणि सगळ्यांच्या अंतःकरणात भगवंताच्या नामाविषयी आवड अशा प्रकारची निर्माण करा. आवडीशिवाय नाही उपयोग होत. आम्हाला आवडतं आणि तोही पिता संतोष आहे. आवडे तयासी नाम घेता. तयाचे नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार. आवडे आवडे देवासी तो एक नामाचा उच्चार संतुष्ट होतो. बरं, मग तो संतुष्ट झाला तर काय करतो? तो जर खराच संतुष्ट झाला तर महाराज ज्ञान देतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति. ते ज्ञान देतो. त्या ज्ञानाने अज्ञान नष्ट होतं. कर्मासह अज्ञान जळतं आणि कर्मासह अज्ञान जळालं की पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. जन्मालाच नाही, त्याला मरायचा संबंध नाही. जन्माला नाही, त्याला मरायचा संबंध नाही. पण म्हटले आता तर मरावं लागेल ना, आता तर जन्मलेला आहे ना. महाराज नामचिंतन केल्यानंतर त्या मृत्यूचंही दुःख राहत नाही. कारण मरणाच्या अगोदरच भगवान परमात्मा अंतःकरणात प्रगट होऊन त्याला आपल्या वास्तव स्वरूपाचं ज्ञान करून देतो आणि देहात असतानाच देहाचा संबंध तुटून जातो. हे विशेष आहे. भगवंताच्या नामचिंतनाचा हा विशेष आहे. ते तुम्ही गुडगुड्या नारळ पाहिला सर, असं वाजलं की खडखड खडखडखड वाजतं आणि हाणलं तर त्या कवटीचे तुकडे होतात.
खोबरं तसंच राहतं. काही चिवटे नारळ राहतात महाराज, फोडलं तर कवटी बरोबर ते खोबरं सुद्धा फुटतं. काढायचा प्रयत्न केला तर ते अडकित्याने बी निघत नाही. तसंच वाटलं तसंच दाताने ते मधलं तसंच शिल्लक राहतं. मेल्यावर या हरामखोराच्या त्या जिथं जाळलेलं असतं तिथं बाटल्या, बिड्याचे कट्टे, हे एवढ्या चिकट आवला. जाऊ दे, आता आपली वेळ संपली, वेळ नाही राहिली आपल्याला. तेव्हा देव प्रसन्न होतो आणि आत्मज्ञान देतो. तस्यां सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. ज्ञान मिळालं की, ज्ञान झाल्यानंतर मग दुःखावर विजय अशा प्रकारचा प्राप्त होतो. त्याच्या चिंतने निरसेल संकट आणि तराला दुर्घट. पुन्हा जन्माचं काही काम नाही. हा भवसिंधू तरला जातो. म्हणून जन्मोनिया कुळी, मानवाच्या कुळात, ऋषीच्या कुळात आपला जन्म झालेला आहे. वाचे स्मरे राम, भगवंताचं राम या नामाचं स्मरण कर. आणि ते फक्त सप्ताहात नाही, धरी हाची नेम आहारनिशी, रात्रंदिवस भगवत चिंतन कधीही भगव. म्हणून देवाकडं मागणी करत असताना महाराज तुकोबऱ्यांसारखी मागणी करावी. तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, हेच दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. दर्याची नेम अहर्निशी. तो तर उद्धरेल, पण तो का म्हणे कोटी कुळे ती पुनीत, करोडो कुळ त्याची पवित्र अशा प्रकारचे होतील. भावे गाता गीत विठोबाचे. तेव्हा तयाच्या चिंतने. मात्र एवढं जर भगवंताचं चिंतन केल्यानंतर फळ मिळते. आता काही अडचण आहे का तुम्हाला? कारण कीर्तन झाल्यावर म्हणजे जेवायला इथंच आहे, घरी जाऊन करायचं नाही, इथं जेवायचंय. मग आता नामचिंतन करा ना. विठोबा रखुमाई, तुका म्हणे कोटी कुळके पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत. भावे गाता गीत
भव सिंधू दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गाट भव सिंधू जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल